नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी पंतप्रधान मोदींचं विधान। की गारंटी पर आज देश को इसलिए भरोसा है क्योंकि मोदी जो गारंटी देता है उसे पूरा करने के लिए दिन रात एक कर देता है। ये अयोध्या नगरी भी तो इसकी साक्षी है। 2024 ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा। तर ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायत निवडणूकही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे, मोदी वापस नाही आएगा। अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही। संपूर्ण देश 22 जानेवारीची वाट पाहतोय। त्या दिवशी सर्वांनी घरात रामज्योती लावा, दीपोत्सव साजरा करा। पंतप्रधानांचं जनतेला आवाहन, तसंच कमी लोकांना निमंत्रण दिलं, मात्र 23 जानेवारी पासून रामलल्लांच्या दर्शनाला या असंही मोदींचं आवाहन। जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो, अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं। आता फक्त श्रीरामांना अयोध्येतून उमेदवारी देणं बाकी। राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून संजय राऊतांचा भाजपला टोला। बाकी है कि 22 तारीख को बीजेपी की तरफ से ऐलान होगा कि हम प्रभु श्री राम को ही चुनाव में खड़े कर रहे हैं। राम मंदिरासाठी बाबरी ढाचा पाडला तेव्हा मी अयोध्येतच होतो, जेलमध्येही गेलो। ठाकरे गटाचं योगदान काय? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। त्याच्या तुटला त्यालाही होतो, त्याच्या आधीच्याही होतो, मी रामशिला पूजनालाही होतो, मी अटलजीच्या काळातही होतो आणि मी 21व्या वर्षी 18 दिवस बदायूं जेलमध्ये होतो। त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे। फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला। मस्जिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते ना, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही। कुणाला तिकीट मिळणार याची चिंता तुम्ही करू नका, प्रयत्न सोडू नका, आपला विजय पक्का। देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना सूचना। आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे, पण भाजपकडे कोण आहे? उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल, जे 10 वर्षांपासून आहेत ते केलं उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। कडे तसं बघितलं तर पर्याय दुसरं कोणीच नाहीये। मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण, म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी। फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःचीच किंमत कमी करून घेतात। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। तर आपला आरसा बघितला पाहिजे, ज्यांनी टीका केली त्यांनी देवेंद्रजीवर टीका करताना विचार करून टीका केला पाहिजे। देवेंद्रजीवर आपण जेव्हा टीका करतो तेव्हा 1000 लोक तुम्हाला ट्रोल करतात, याची काळजी घेतली पाहिजे।